याच पुण्याचा एक भाग असलेलं वाकड शहर, जिथे हिंजवडी आयटी पार्क सारखी औद्योगिक विकासाची पायाभरणी करण्यात आली आहे। याच वाकडमध्ये घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। जागोजागी घाण, चिखल, रस्त्यात खड्डे, यामुळे साचलेलं पाणी आणि ट्रॅफिक। पुण्यातल्या ट्रॅफिक आणि घाणीची समस्या कधी संपणार आहे, हा एक मोठा प्रश्न आहे। या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की नेमकं प्रशासन करतंय काय? प्रशासनाचं लक्ष नेमकं आहे तरी कुठे? ही जी दृश्य आता व्हिडिओ मध्ये दिसत आहे ती पुणे बेंगलोर हायवेचा जो सर्व्हिस रोड आहे तिथली ही दृश्य आहे। पूर्णपणे घाणीने भरलेले आणि चिखलाने माखलेले रस्ते। प्रशासनाला या सगळ्या गोष्टी दिसत नाहीयेत का? म्हणजे जर हायवेच्या बाजूला असताना देखील इतकी घाण या रस्त्यावर पडली आहे तर शहराच्या आतमध्ये काय असेल याचा विचारच न केलेला बरा। यामुळे नेमकं प्रशासन करतंय काय, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। अनेकदा या सगळ्या गोष्टींवर अनेकांनी बोलून सुद्धा या गोष्टीवर काही अंमलबजावणी होत नाहीये। आयुक्तांकडून आदेश काढले जात असताना सुद्धा त्यांची अंमलबजावणी होत नाहीये आणि आपण दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी होते की नाही हे आयुक्त देखील बघतायत की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आता नेमकं प्रशासन करतंय काय, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष कुठे आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यासोबतच पुण्यातील ही घाणीची आणि ट्रॅफिकची समस्या कधी सुटणार, हा देखील एक मोठा प्रश्न आहे।